आज आपण पाहूयात गावरान पद्धतीचा चिकनचा रस्सा। तेल टाकून घेऊया। तेल गरम झालेलं आहे, आता कांदा टाकून घेऊया। मी 2 कांदे घेतले छोटे। कांदा मस्तपैकी भाजलेला आहे, आता त्याच्यामध्ये धुतलेलं चिकन घालून घेऊया। याच्यामध्ये 1 चमचा मीठ टाकून घेऊया, मिक्स करून घेऊया। अर्धा चमचा हळद टाकून घेऊया। मस्तपैकी मिक्स करून घेऊया। कुकरचं झाकण लावून घेऊया आणि 2 शिट्ट्या काढून घेऊया। आपण आता मसाला तयार करून घेऊया। अर्धी वाटी चिरलेलं खोबरं, लसूण, कोथिंबीर हे एकत्र वाटून घेऊया। चिकन आपण शिजवून घेतलेलं आहे 2 शिट्ट्यामध्ये। आता आपण भाजी तयार करून घेऊया। आता थोडंसं तेल टाकून घेऊया, 1-2 चमचे। आता याच्यात लसूण, खोबरं, कोथिंबीरीचं वाटण टाकून घेऊया। याच्यात चिकन मसाला घालून घेऊया। आता हा मसाला भाजण्यासाठी चिकनचं आणि पाणी थोडंसं घालून घेऊया। मसाला चिकनच्या आणि पाण्यामध्ये मस्तपैकी भाजून घेतलेला आहे। आता याच्यामध्ये शिजवलेलं चिकन ॲड करून पाणी गरम करून घेऊया भाजीसाठी। पाणी गरम झालेलं आहे, चिकन मध्ये घालून घेऊया। आपल्याला जेवढा रस्सा करायचा आहे तेवढं पाणी घालून घेऊया। आता ह्याला उकळी येऊन घेऊया। आता याच्यामध्ये घरगुती पद्धतीने बनवलेला काळा मसाला घालून घेऊया। मिक्स करून घेऊया। आपला अशा प्रकारे झणझणीत गावरान पद्धतीचा चिकन रस्सा तयार झालेला आहे। आपण थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊया।